आज आहे संडे. मुलांची कामामध्ये मदत मिळाली तर त्याची मजाच काही वेगळी असते. हे बघा, आज मी डोसे आणि चटणी बनवणार आहे. त्यासाठी तो नारळ सोलत आहे. त्याच्यानंतर आम्ही चहा एन्जॉय केला आणि मी चटणीची तयारी केली. आज मी आमची केरला स्टाईलची पोट्टकडला चमंदी बनवणार आहे. त्यासाठी मी ओले खोबरे, अद्रक, हिरवी मिरची, चिंच आणि फुटाण्याची डाळ घेऊन वाटण केले. त्यानंतर त्याला मी मोहरी, लाल मिरची आणि कढीपत्त्याचा वरून तडका दिला. त्यात थोडे पाणी टाकून मी चटणी मिक्स केली आणि हे बघा, पुट्टकडीला चमंदी तयार झाली. आता मी डोसे बनवणार होते. डोश्यासाठी मी रात्रीच पीठ तयार करून ठेवलं होतं आणि आमच्याकडे हे बघा, मी हा बिडाचा तवा वापरते. यामध्ये ना डोसे छान येतात. मी हा तवा आहे ना केरलामधून आणला होता आणि हे बघा, माझे डोसे तयार झालेले आहेत. याच्याबरोबर मी अजून एक चटणी बनवली आहे. ती कांदा आणि लाल मिरची घालून चटणी बनवतात. थोडंसं लसूणसुद्धा घालतात आणि मिक्सरमध्ये वाटतात. याला मुळं चमंदी म्हणतात. हे बघा, दुपारी मी शेंगदाण्याचे खोबऱ्याचे लाडू बनवले होते. त्याची मी रेसिपी नंतर शेअर करेल. संध्याकाळी थोडी खरेदी करायची, त्यासाठी आम्ही बाहेर पडलो आणि खरेदी करून येताना मग आम्ही भाजीपाला वगैरे घेतला. हे बघा, छान सुंदर भाज्या आल्या होत्या बाजारामध्ये. भाजीपाला घरी आणला आणि सगळा एका डब्यामध्ये, जे फ्रीजचे डबे असतात त्यामध्ये भरला आणि मग म्हणजे त्यामुळं काय होतं, माझी कामं पण थोडी सोपी होतात आणि फ्रीजसुद्धा ऑर्गनाईज राहतो आणि भाज्यासुद्धा पटकन आपल्याला सापडतात. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.